आत्मा नमस्ते. सुजाता ताई. आत्मा नमस्ते कर पनवेलला राहते. हा. तर माझी जाव सविता बानवलकर त्यांनी मला याच्याविषयी सांगितलं की मॅडमनी असंच, तेव्हा मॅडम गेलेल्या गावी आणि मी फर्स्ट ह्याला गेली होती. आपलं ह्याला माझं हे चालू होतं ना, गोळ्यांचा कोर्स चालू होता. हं, तर मग ती बोलली नको आता ते बंदच कर तू पूर्ण. हं. तर आणि इकडे येतं तेव्हा तुम्ही गावी गेले आली त्याच्यानंतर हे चालू केलं मी पूर्ण लगेच फर्स्ट डिग्रीला ऍडमिशन घेतलं. फर्स्ट डिग्रीला ऍडमिशन घेतल्यावर माझ्या गोळ्या बंद, सगळं बंद. आणि तेव्हापासून मग सगळे अनुभव येत गेले मला चांगले चांगले. अजिबात आता या 1.5 महिन्यामध्ये गोळी नाही का काहीच नाही का काहीच नाही. अजिबात दवाखान्यात नाही तर 5 दिवसाला मी दवाखान्यात जायची, 5 दिवसाला दवाखान्यात जायची. आता 1.5 महिना झाला मी दवाखाना नाही का काहीच नाही. आणि मेडिटेशन आणि मला अनुभव पण चांगले येत गेलेत. सासूला मी रेकी दिली, तिला तिला पण बरं वाटलं. मुलाला मी केलं, मुलात पण अनुभव म्हणजे चांगलं जरा बदल घडायला लागला मुलामध्ये पण, मिस्टरांमध्ये. आणि आता मी त्या दिवशी पण एक अनुभव शेअर केला माझ्या बहिणीचा. 6 महिने आमचं बोलणं नाही, काही नाही, काहीच नाही. आणि अचानक तो माफीचा व्हिडिओ मी बघितला आणि मीच तिला मग फोन केला. त्याच्यावरून ती डायरेक्ट माझ्या घरी, म्हणजे आमचे संबंध तुटल्यासारखे झाले होते. तर मग ते झालं, सगळं झालं मस्त एकदम बोलणं चाललंय. अजून एक व्हायचंय, अजून एक संबंध चांगला. तो पण होय. होईल. तो तर हं. 5 वर्ष जुना आहे, तो पण होईल म्हणजे देवाच्या कृपेने अजून असेल तर. हो ना. पण एक झाला चांगला. हं. आणि आता काल पण माझ्या जावांना मी ओरा ते क्लीन केलं रात्री. त्यांना काल बरं नव्हतं. मग त्यांचा पण मी ओरा क्लीन केला. त्यांना पण सकाळी बरं वाटलं, एकदम ताजेतवाने झाले. मस्त वाटलं त्यांना छान जरा. पण मला खूप ह्याच्यातून मला आनंद मिळाला. म्हणजे खूप मी अशी एकदम छान वाटते. एकदम मी अशी गळल्यासारखी एकदम मुरझरलेलं असं होतं. आणि आता चेहरा पण माझा टवटवीत. सगळं हे काळं काळं झालेलं खूप माझं एकदम. आणि आता चेहरा बघा 1 महिन्यानंतर. म्हणजे दिवसभर मी झोपून असायची, पूर्ण झोपून. मला काही कळायचंच नाही. नुसतं आणि ह्या आता 1.5 महिन्यात अजिबात झोप नाही, काय नाही, काय नाही. एकदम शांत. एवढा मला अनुभव आला ह्या एका फर्स्ट पासून ह्या थर्ड पर्यंतच. एवढा आ, अनुभव आला. नेहमी नेहमी डॉक्टरांकडे कशा करता जावं लागायचं? कशा करता हे सायकॅट्रिस्ट डॉक्टरांकडे मला झोप यायची नाही. रात्रंदिवस मी अशी नुसती अशी जागी. अच्छा. झोपच नाही मला. मग ते सगळे दवाखान्यात चालू होत्या माझ्या. मग त्यांनी दुसऱ्या अपॉइंटमेंटला मला परत बोलवलं होतं. आणि मग हं. मी हे जॉईन केलं आणि तिकडे गेलीच नाही. आणि आता चांगली झोप पण छान आणि मस्त. एक दिवस नाही आता या महिन्यात की मी नाही झोपली. मस्त शांत झोपली. रात्री झोपली ती सकाळीच उठते. गोळी नाही आणि काहीच नाही. सगळं बस बंद. एवढा अनुभव ब्रह्मांडाचे आलाय धन्यवाद. मला. खूप थँक यू छान. युनिव्हर्स. ब्रह्मांडाचे खूप थँक यू. धन्यवाद. खूप थँक्यू. एवढा म्हणजे माझा चेहरा बघा कसा झालाय. कशी मी झालेली सगळे तर मग हिला वेळ लागलाय का काय अशी झालेली. काही वेडवेड नाही. एवढं हे हो बघा, हो मन छान जसं एकदम आपल्या मस्त. शरीरावर ऐका सगळ्यांनी, जसं शरीर हम्म, आहे कधी कधी थकतं. त्याला हम्म, थकलं की आराम पाहिजे असतं, किंवा हम्म, त्याला आपण टॉनिक देतो. बरोबर आहे ना? तसं मनही आहे. हम्म, मनही आहे, आपला मेंदूही आहे, थोडा थकतो. त्याला ताण येतो अनेक हम्म, गोष्टींचा. मग आपण त्याला आराम देऊया आणि त्याला हवं ते टॉनिक देऊया. हो की नाही? आणि हम्म. मेंदूचं मेंदूचं टॉनिक काय आहे? तर ब्रह्मांडीय ऊर्जा. एवढं कायम ब्रह्मांड. लक्षात ठेवा. ओके. हे खूप हा. ब्रह्मांडाचं. जो सायकियाट्रिक डॉक्टरांकडे जाऊन आपण ते आपल्याला आपल्या मेंदूला आराम मिळावा यासाठी झोपीच्या गोळ्या वगैरे वेगळ्या प्रकारे ट्रीटमेंट देतात. आपण कोणल्या ती ट्रीटमेंट चुकीची आहे असं नाही म्हणूया, पण आपण झोपेच्या म्हणूया की वेळी प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. आपला असं नाही मार्ग बोला. असा आहे की विचारांवर नियंत्रण आणण्यासाठी प्राण ऊर्जा ग्रहण करा आणि विचारांवर नियंत्रण आणा. शांत झोपा. आणि मॅडम एक 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 गोष्ट, हं. एक गोष्ट. बोला मी ना. काय झालं आता मी दोन दोन वर्ष ना मी सगळं म्हणजे किचन मध्ये काय जायचं बनवायचं मी सगळं सोडून दिलेलं. खरं मी शपथ सांग, मी खोटं बोलणारच नाही. हे मी केकचं वगैरे सगळं बनवायची मी सगळं सोडून दिलेलं. काहीच मी कशाला हात लावायला जायची नाही. आणि जसं हे आता क्लास चालू केलं ना तेव्हापासून सगळं बनवायला सुरुवात केली. सगळं सगळं बनवायला सुरुवात केली. काय मला खरंच मी पाठ माझी थापटते. सगळं सुरुवात केली बनवायला. 2 वर्ष मी हातच नाही लावला. कशालाच नाही. ठेवून दिलेलं सगळं. हे परत रिपीट केलं सगळं सुरुवात आता महिना झाल्यापासून हे चालू केलं ना तेव्हापासून सगळं सुरुवात बनवायला.
पुन्हा नव्याने पहिल्यासारखं. जगायला शिकायला है ना. पुन्हा हं. पुन्हा पुन्हा नाही मी पाठ आपण या स्वतःची स्वतः पाठ थपटायची. हा खरंच आहे. हा शाबासकी द्यायची खूप स्वतःला. हा हा. हा. खूप छान वाटलं सुजाताताई. खूप आनंद झाला. खूप आनंद झाला खरंच. असेच राहा, मस्त राहा, आनंदी राहा बरंच आणि मी सुरुवात तर केली म्हणेल की मस्त. खूप धन्यवाद खूप धन्यवाद मॅम तुमचे पण धन्यवाद. तुमच्या कुटुंबामध्ये आता तुम्ही तिसरी आहे. जावा जावा तिन्ही हा जावा जावा रेकी हा झाल्या. तुम्ही पण ग्रँडमास्टर झाल्याच पाहिजे. एक डिक्लेअर करा. हं? हा कारण आता पण माझ्या बहिणीला जॉईन पण तिला ते वेळ आता कुठची आहे ते बघायचंय बहिणीला नक्की, जॉईन करायचंय. नक्की. पण ते हां. वेळेच बघायला पाहिजे आता कुठचं जमेल, ते. जमेल. काळजी करू नका. जमेल. ओके? हम्म, हां. हम्म, हम्म. थँक यू खूप खूप युनिव्हर्स. थँक धन्यवाद यू, मॅडम हा थँक यू, थँक यू. आपण खूप ब्रह्मांडाचे धन्यवाद. धन्यवाद मानूया. मी तर काही देव नव्हती ब्रह्मांडाचे आणि देव धन्यवाद. नाही. पण या ब्रह्मांडाची ऊर्जा तुमच्यापर्यंत भरभरून पोहोचवणे, ती क्षमता तुमच्यामध्ये निर्माण करणे, ती ग्रहण करण्याचं प्रॉपर टेक्निक शिकवणे, एवढं मात्र मी कायम प्रामाणिकपणे करते आणि करत मला राहणार. 2 वर्षानंतर तुम्ही हसवलेत मला चेहऱ्यावर आनंद खरंच मस्त. खरंच आहे. सुजाताताई खूप कायम हसत अनुभव. राहा. ओके? हो आणि तुमच्या माध्यमातून अनेकांपर्यंत ऊर्जा पोहोचू देत आणि हो. हा तुमचा व्हिडिओ हे तुमचं शेअरिंग अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवण्यासाठी ज्यांचं गेलेलं हसू असेल ते पुन्हा परत येण्याची बापरे उमेद त्यांच्याही आयुष्यामध्ये निर्माण होण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल. खरंच खूप धन्यवाद मॅडम खूप धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. सुनीताताई, तुमचा परिचय द्या. चालेल. तर या सगळ्यामध्ये सुजाताताई तुम्ही तुमचा परिचय आणि तुम्ही कुठून आहे सांगितलंच नाही. एक वेळ ते पण सांगून द्या. मी सुजाता विवेक बाणावलकर पनवेल वरून. बरं, पनवेल बरं. पनवेल. सुनीताताई, माईक. सर्व सन्माननीय सदस्य आणि मॅडम यांना आत्मा नमस्ते. मी सौ सुनीता मनोहर बिडवे नाशिकवरून आहे आणि जेव्हापासनं 16 मार्चच्या बॅचला मी जॉईन झाले तर माझ्या आयुष्यात खूप गुंतागुंत खूप प्रॉब्लेम्स म्हणजे होते आणि आहे. पण आता कुठेतरी असं वाटतंय की आपण आपल्याला जो रस्ता दिलाय ब्रह्मांडाने त्याच्यावरनं चालताना आता मागचा अंधार हा काहीच वाटत नाहीये. म्हणजे ती ऊर्जा आपण जेव्हा ग्रहण केली तेव्हापासून असं सगळं पॉझिटिव्ह वाटायला लागलं आणि असं वाटायला लागलं की कुठेतरी आपल्याला ब्रह्मांडाने हा मार्ग दिलाय की बाबा आता खूप झाला अंधार, आता प्रकाशाकडे जा. आणि ही प्रकाशाची वाट जेव्हापासनं जोडल्या गेले ह्या प्रकाशाच्या वाटेला तर मी ब्रह्मांडाचे खूप खूप धन्यवाद मानते आणि मॅडम तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद की ब्रह्मांडाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कुठेतरी काहीतरी कुठल्या जन्माचं सुकृत असेल की तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्या ब्रह्मांडाने आम्हाला आणि आता खरोखर असं अंतःकरणापासून वाटतंय की ही वाट आपण तर चालूच पण अनेक अंधारातल्या लोकांना या प्रकाशाच्या वाटेवर आणूया असं कुठेतरी वाटायला लागलंय मॅडम. आणि मला ना मॅडम मॉर्निंग सिकनेस होता म्हणजे सकाळी उठल्यानंतर माझी बॉडी पूर्ण पेन असायची. मला उठल्यानंतर कुठल्या कामाची इच्छा व्हायची नाही. पहिले तर उठले की मी 10-15 मिनिटं अंथरुणातच बसून असायची. मला पायाचा पण त्रास आहे म्हणजे पाठीमागचं माझं बॅक पेन जे आहे तिथे एक नस चोकअप आहे तर मी MRI वगैरे सगळ्या काही ट्रीटमेंट केलेल्या होत्या. आताही आयुर्वेदिक डॉक्टरांची औषधं चालू आहे पण मॅडम आता मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की मी औषधं सुद्धा कधी घेते आठवण आली तर घेते पण मला म्हणजे माझ्या उत्साहात काही फरक पडत नाहीये. वॉव! हा खूप मोठा अनुभव आहे मॅडम माझ्या स्वतःबद्दलचा की मी दिवसभर म्हणजे मला आता थकवा जाणवत नाही. मॉर्निंग सिकनेस तर मी विसरूनच गेलीये. म्हणजे उठल्यानंतर मी अगदी स्वतःला लगेच अफर्मेशन देते की मी ऊर्जावान आहे. म्हणजे आपोआप येतं ते. आपोआप मला आठवतं की मी ऊर्जावान आहे. मी खूप चैतन्यात मी भरलेली आहे. खूप ऊर्जावान आहे आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. असे 3-4 वाक्य बोलल्यानंतर शांत बसते आणि लगेच कामाला सुरुवात करते. हा स्वतःला खूप ती मोठा छान माझा दिसतेस गं म्हणता की नाही? छान दिसतेस गं, लव्ह यू. असं नाही म्हणत. पण मग आता ऊर्जा म्हणजे मी ऊर्जावान आहे हे फिलिंग आतून येतं. छान. आणि आणि घरात पण म्हणजे पहिल्यांदा जी घरातल्या लोकांबद्दल असं चिडचिड वाटायची, द्वेष वाटायचा.
तर आता असं कुठेतरी वाटतं की बाबा यांना पण आपण ऊर्जा देण्याची गरज आहे. यांच्याही जीवनात काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, हे पण मागच्या जन्माचं काहीतरी संचित घेऊन आपल्याशी जोडले गेले. तर असं वाटत नाही कुणाबद्दल द्वेष वाटत नाही मॅडम आता. नाहीतर अच्छा. माझी खूप चिडचिड व्हायची. ते कुठंतरी शांत वाटतंय आता. आणि त्याच्यानंतर मी आता घरातल्यांना पण असं ऊर्जा देते, तर मला वाटतं की हा आपण देऊ शकतो. म्हणजे आपण एवढे सक्षम होत आहोत, अशी जाणीव झाली मॅडम. आणि एक सुरक्षेची भावना आली मनामध्ये, की जर काही एखादी घटना, एखादी गोष्ट झाली ना, तरी आता मी ऊर्जावान असल्यामुळे मी त्या गोष्टीला ऊर्जा देऊ शकते. हो. खूप असं आपल्या आजूबाजूला म्हणजे अशी पॉझिटिव्हिटी जाणवते. छान. खूप छान वाटतंय मॅडम आणि छोट्या-छोट्या गोष्टी पण आता थोड्या पूर्ण व्हायला लागल्या. आता माझा नातू आजारी झाला होता. हं, तर त्याला रात्रभर व्हॉमिटिंगचा त्रास झाला. तर मी हं. त्याला ऊर्जा दिली. म्हणजे मला जसं देता आली तशी दिली. पण त्याला डॉक्टरांकडे नेण्याची गरज भासली नाही आणि तिसऱ्या दिवशी मग त्याला थोडासा त्रास होत होता म्हणून मी डॉक्टरांकडे गेली. पण एकदम म्हणजे 2-3 दिवस त्याला एकदम छान वाटलं लगेच. लगेच त्याला बरं वाटलं मॅडम. छान. खूप खूप ब्रह्मांडाचे पण खूप खूप धन्यवाद मॅडम. तुमचे पण खूप खूप धन्यवाद आणि अजून खूप शिकायचंय. नक्कीच. खूप शिकायचं आहे. आणि बस तुम्हाला तर ब्रह्मांड म्हटलं, की तुमच्यासाठी यष्टी उभी करते. म्हटलं की सगळं. आणि अजून एक सांगायचं मॅडम, एक दिवशी माझा हात पूर्ण दुखत होता. मी हं, घरातली खूप कामं आदल्या दिवशी आवरली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा हात पूर्ण पॅक झाला, खूप दुखायला लागला. मग मी मनाशी ठरवलं, की कुठलं टॅबलेट घ्यायची नाही किंवा काही त्याला लावायचं नाही वरतून. मग मी ऊर्जा घेतली आणि माझ्या हाताला ऊर्जा दिली आणि हं. अर्धा 1 तासात तर विसरून पण गेले, की हात दुखत होता. एवढा अनुभव यायला लागला मॅडम. खूप सुंदर, खूप सुंदर. एक बायकांचं काय असतं माहितीये का, आता ना ऊर्जेसोबत जोडलं गड्या आपण आणि मेडिटेशन करायला लागलो, की एक उत्साह येतो स्वतःमध्ये. येतो की नाही? मग आहे ना, हो. त्या काय करतात घरामधली एक्स्ट्रा कामं काढतात. बरोबर आहे ना? एक्स्ट्रा कामं करतात. कारण आहे ना, तो उत्साह असतो ना, दुखतच नाही काही, मग काय करणार? मग ते जास्तीची कामं काढताना खरं सांगा, नेमकंच आता आपण त्या दुखण्यामधून बाहेर निघतो आणि लगेचच एक्स्ट्रा कामं काढतो, तेव्हा काय होते ना, हे असं शोल्डर दुखू दे, हे होऊ दे, मग परत ऊर्जा घ्या, परत काम करा. खरंच थकवा नाही येत. येते का? तुम्ही काहीही करा दिवसभर. खूप जणू काही खूप ती ऊर्जावान ब्रह्मांडाने वाटतं. हां, ती टॉनिक देऊन ठेवली आहे तुमच्याकडे करत राहा. थोडंसं थकलं, ऊर्जा ग्रहण केली, अधिक काम. हो मॅडम. खूप छान. खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. अगदी असेच मस्त राहा, आनंदी राहा आणि मला माहिती की अजूनही सुनीताताई बिडवे प्रॉब्लेम ताई आहेत, तसेच आहेत. बरोबर? कारण प्रॉब्लेमच मोठे आहेत. हो. प्रॉब्लेमच मोठे आहेत, की अगदी ती डेस्टिनी चेंज करावी लागणार हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. माहिती आहे, की हे प्रॉब्लेम या पद्धतीनं नाही सॉल्व्ह होणार. तर आपल्याला या समस्यांना सामोरे जाण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करायची आहे. हो मॅडम. तो आणि आता विश्वासच निर्माण झालाय आता. हां. तो विश्वास आता निर्माण होणे आणि त्या परिस्थितीला सहजतेने सामोरे जाण्याची क्षमता स्वतःमध्ये येणे, म्हणजे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडणे, असं आहे मग ते आता. हं. खरंच मॅडम सर्व खूप खूप धन्यवाद मॅडम. किती धन्यवाद मानले तरी कमीच राहणार आहेत मॅडम. आनंदी आनंद सर्वीकडे. बस सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा अशीच भरभराट आणणार आहे. अशीच राहा, आनंदी राहा, मस्त राहा. हं. चला, हो. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.